हॅलो डॉक्टर. हॅलो. डॉक्टर, मानदुखी आणि कंबरदुखी बद्दल पण सांगा ना. ओके. सो मानदुखी आणि कंबरदुखी हे वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकतात. म्हणजे अगदी छोटंसं मसल स्टिफनेस, मसल स्पाझम पासून नर्व इन्व्हॉल्वमेंट पर्यंत. सो वेगवेगळ्या पॉइंट्सला हे इम्पॅक्ट करू शकतं. तर बरेचदा बसण्याचं चुकीचं पोस्चर असेल, कंटिन्युअस कम्प्युटरवर बसून किंवा मोबाईलमध्ये बघणं असेल, खड्ड्यांच्या रस्त्यांमधून बाईकवर जाणं असेल, या कारणाने मानेचे आणि कमरेचे मसल्स हे स्पाझम मध्ये जाऊ शकतात, खेचले जाऊ शकतात. त्यामुळे कंबरदुखी, मानदुखी होऊ शकते. हे एक बेसिक कारण झालं. स्पॉन्डिलोसिस सारखा आजार, हल्ली कॅल्शियम कमी असतो युजली, जेवणातनं विशेष मिळत नाही. कॅल्शियमचं प्रमाण शरीरात कमी असल्यावर व्हिटॅमिन डी ची पण कमतरता येते. उन्हामध्ये जास्त जाणं होत नाही, त्यामुळे कॅल्शियम लूज होऊन बोन्स जे असतात त्याची डेन्सिटी कमी होते. ते एक कारण असू शकतं. मसल स्टिफनेस आणि विकनेस तुम्ही सांगितलेलंच आहे, हे कारण असतं. बरेचदा नर्व इन्व्हॉल्वमेंटही होते. जेव्हा तुमचं हायलाइट कार्टिलेज कमी असतं, कॅल्शियम कमी असतं आणि मणक्यांमधली गादी जी असते ती झिजून जाते आणि एकमेकांच्या जवळ जेव्हा ती मणके येतात एकमेकांच्या, ज्याला आपण गॅप कमी झालं म्हणतो, अशा कंडिशनमध्ये मसल स्पाझम होतं. ह्याच कंडिशनमध्ये नर्व इन्व्हॉल्व होऊ शकते, एखाद्या नर्व्हवर दाब पडला जाऊ शकतो, त्यामुळे होऊ शकतो. या वेगवेगळ्या मॉड्यूलमधनं मानदुखी आणि कंबरदुखी युजली होऊ शकते. मग आता हे मॅनेज कसं करायचं? मानदुखी आणि कंबरदुखी मॅनेज करायची असेल तर, स्पाझम असेल तर स्नेहन सारखा सोपा उपचार असतो जो आपण करू शकतो. मसल रिलॅक्संट असतात जे आपण घेऊ शकतो. टू द पॉइंट गरम पाण्याने शेकणं असू शकतं घरातल्या घरात उपाय करायचं झालं तर. समजा नर्व इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा स्पॉन्डिलोसिस सारखा तर स्नेहन स्वेदनबरोबर बस्ती सारखी उपचार असतात. मन्या बस्ती असते, कटी बस्ती असते, धारा असते. ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स आपण त्याच्यामध्ये करतो. आहार विहाराचा मोठा इम्पॅक्ट असतो. बरेचदा असं लक्षात आलंय आपल्या की युजली स्पॉन्डिलोसिस जो असतो ना, हा पित्ताचे त्रासांचा पुढचा भाग म्हणून येतो. आता एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये माझा एक अनुभव असा आहे की सुरुवात जी होते ही नेहमी ऍसिडिटी पासून होते. जळजळ असणं, ऍसिडिटी होणं, पातळ सर्दी नेहमी होणं, असे सिम्पटम्स आधी दिसतात आणि ओव्हर अ पिरियड हे ऍसिडिटी वगैरे कमी होऊन स्पॉन्डिलोसिस मध्ये रूपांतर होतं आणि मग स्पॉन्डिलोसिसचे त्रास सुरू होतो. सो तुमचं पचन चांगलं ठेवणं, पित्त नियंत्रण करणं हे फार त्याच्यामध्ये इम्पॅक्टफुल असतं. त्याबरोबरच भ्रामरी प्राणायाम सारखा एखादा प्राणायाम असतो जो खूप छान हेल्प करतो आपल्याला स्पॉन्डिलोसिस सारख्या आजारांमध्ये. तुमचं धण्याजिऱ्याचं पाणी वगैरे आहे, स्पेसिफिक आहे, नस्य आहे, हे सगळे उपचार करून आपण स्पॉन्डिलोसिस चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतो. डॉक्टर, संधी जीवनाबद्दल काही बोलला नाही, हे काम नाही करत का याच्यावर? छान. बघा, संधी जीवन जे आहे ना, हे ट्रीटमेंट मॉड्यूल आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे मॉड्यूल आहेत. तुमचे गुडघ्यासाठी वेगळे आहेत, मसल पेनसाठी वेगळे आहेत, आमवातासाठी वेगळे आहेत. तसं स्पॉन्डिलोसिस साठी सुद्धा मॉड्यूल आहे, ज्याच्यामध्ये औषधं अशा पद्धतीने आपण देतो की तुमचं नर्व इन्व्हॉल्वमेंट आहे त्यालाही कमी करतात, वातावरणही काम करतात. सो खूप छान रिझल्ट आपल्याला संधी जीवनाचे पण मिळतात. त्याबरोबर संधी जीवनच्या स्पॉन्डिलोसिस मॉड्यूलमध्ये पोटली, धारा, कटिबस्ती, मन्याबस्ती, रेग्युलर असणारी मात्रा बस्ती, अनुवासन बस्ती, मिरो बस्ती, अशा छान पद्धतीने पंचकर्माचे मॉड्यूल्स आपण करतो. ह्याचबरोबर फिजिओथेरपी पण आपण इनकॉर्पोरेट करतो आणि याचे अतिशय उत्तम रिझल्ट आपल्याला मिळतात. डॉक्टर, पण जर मी दूर राहत असेल तर मला ते संधी जीवनाचा फायदा काय होणार? समजा तुम्ही दूर राहताय आणि तुम्हाला क्लिनिकला येणं शक्य होत नाही, तर अशा कंडिशन मध्ये आपण इलेक्ट्रॉनिकल कन्सल्टेशन करू शकतो. फोनवर असेल किंवा व्हिडिओ कन्सल्टेशन असेल. तुमची व्यवस्थित प्रकृती काय आहे, तुमचा नक्की त्रास काय, याचा प्रॉपर डायग्नोज करून आपण तुम्हाला मॉड्यूल सजेस्ट करू शकतो आणि हे मॉड्यूल आपण कुरिअरने तुमच्या घरपर्यंत पोहोचू शकतो. संपूर्ण भारतभर तुम्ही कुठेही असला तरी तुम्हाला संधी जीवनचा उपयोग नक्की करून घेता येईल.